हम्म चला म्हणा बाजारला. बाजारला चला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये. आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल. मी पण मस्त आहे. तर मंडळी, आज 13 जानेवारी आहे आणि उद्याच्याला मकर संक्रांती आहे. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या ह्या शुभेच्छा आल्या म्हणून मी समजतो. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची मित्रांनो, आपले सबस्क्रायबर्स हे आपल्या कंटेंटला बहुतेक कंटाळलीत. कारण दररोज आपला ऊसतोडीचाच कंटेंट यायला लागला आहे. सकाळी झोपेतून उठलं, फडात जाताना तेच, पुन्हा फडामध्ये आल्यानंतर ऊसतोडीचं, ऊसतोडणी झालं की जेवणं वगैरे, पुन्हा गाडी भरणं, पुन्हा तोडणं आणि संध्याकाळी वापस टोळीवर. हे पाहून पाहून तुम्हाला सुद्धा कंटाळा आला आहे असं मला वाटायला नाही, वाटूच लागलं. कारण कंटाळते माणूस, एक एक गोष्ट बघून बघून तीच बोर होऊन जाते ना. तर माझं म्हणजे सांगायचं एकच उद्देश आहे की मी ह्याच कामात आहे आणि इथून कुठं मला दुसरीकडे जाता येत नाही. कारण फिरायला वगैरे तर जमतच नाही, खाडा होतं आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला हेच कंटेंट दाखवू शकतो. तरी मी अधूनमधून प्रयत्न करीत असतो की तुम्हाला काहीतरी नवीन दाखवावं. तर बघू आता इथून गावाकडे गेल्यानंतर, पट्टाबिटा पडल्यानंतर मी अजून तुम्हाला बरंच काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सकाळी आता 5 वाजता उठला होता, आंघोळ्या वगैरे केल्या, चहा पाणी ते झालं आणि एक एक पार्लेजी, कुणी बिस्किट वगैरे नाश्ता करून आता आम्ही फाडामध्ये तोडण्यासाठी आलो. बाया येत आहेत मागून स्वयंपाक वगैरे घेऊन. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओला थोडे स्किप करू नका. आणि आजचा व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे. फक्त तुम्ही स्किप करू नका आणि आपल्या व्हिडिओमधून बाहेर निघू नका. तर मंडळी, 2 दिवस झालं मी गावाकडे गेलो होतो. गावाकडे जाण्याचं कारण म्हणजे जरा अडचण होती. आणि मी इकडं बिदरच्या पुढं हुमनाबाद या गावामध्ये आहे, कर्नाटकमध्ये, मध्य कर्नाटकमध्येच. इकडं सगळं कन्नडच भाषा बोलली जाते. तर गावाकडे गेलो होतो 2 दिवस. गावाकडे गेल्यावर मला जसं काय जंगलामध्ये गेल्यासारखं झालं होतं. कारण का तर तिकडल्या गावातल्या लोकांमध्ये मी मॅचच होईना गेलो. कारण कलर काळा, हातपाय घोरपडी म्हणे, उसानं सगळे पाचट कापून ते हातं बितं सगळं विचित्र अवतार दिसू लागला. बसस्टँडवर जर उतरलो, हातामध्ये पिशवी पांढरी आणि बस आपलं हुडकीत तर चालायचं कुठं लागते कोणा प्लॅटफॉर्मवर बघत. असं वाटायचं आयला मी काय चोरबीर तर नाही. मलाच वेगळं वाटू लागलं, कारण लय वेगळ्या फिलिंग येऊ लागल्या ह्या कामामधून गेल्यानंतर. तर आलो जाऊन गावाकडं. बस बी इकडल्या कळना, सगळं कन्नडमध्ये लिहिलेलं. 10-10 वेळेस त्या कंडक्टरपाशी जाऊन, सर ही कुठं जाती, सर ही बस कुठं जाती, असं विचारित ठेप्याला आलो. आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडं बसवर इंग्लिशमध्ये काही तेवढं लिहिलेलं नाही. आता तुम्ही म्हणता तुला इंग्लिश वाचायची का, तर जमती बाबा थोडी थोडी, कारण केलाय प्रयत्न शाळेमध्ये. तर मग आलो काल. त्याच्यानंतर गावाकडचं वातावरण म्हणजे इकडं तरी जरा बरं वाटायलं. आमच्या गावाकडं तुम्हाला सांगतो, सगळा डोंगराळ भाग आणि आताच उन्हाळा चालू झाला का काय असं मला वाटू लागलं. घर बीर जरा आलो जाऊन बघून, रानामध्ये वगैरे गेलतो. रान आपलं नाही, चुलत्याचं आहे. चुलत्याच्या शेतामध्ये जाऊन आलो. ज्वारी वगैरे मस्त होती, ती बी वाळली. आता थोडाफार भुईमुग आहे, त्यालाच पाणी द्यायली ते ज्वारी सोडून, कारण भुईमुग हा महत्त्वाचा पीक असं आहे त्यांना वाटायला लागले. तर आज आलो आता फाडामध्ये तोडायला चालू आहे. सकाळी सकाळी पहाटे 5 वाजता उठला होता, आंघोळ्या वगैरे केल्या, चहा पाणी, एक एक पार्लेजी खाला आणि कोयते घासून निशाण्यावर आम्ही आता डायरेक्ट फाडामध्ये आला होता, तोडायला चालू केलं आहे. तर आज भूग आहे आणि आज आम्हाला काय गाडी वगैरे भरायची नाही. 12-1 वाजेपर्यंत तोडायचं आहे आणि त्यानंतर बायाली साड्या वगैरे, बांगड्या ते भरण्यासाठी इथं आमच्या जवळपास 3-4 किलोमीटर अंतरवर हल्लीखेड नावाचं एक गाव आहे. चांगलं गाव आहे. तिथं कपड्याचे वगैरे सगळे दुकानं, बाजार ते भरतं आहे. त्या गावात आपल्याला जायचं आहे. तर तिथं गेल्यानंतर काय काय खरेदी होणार आहे, काय काय नाही,
हे मी तुम्हाला सगळं पूर्ण आजच्या या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. ब्लॉगमध्ये तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. तर मंडळी, आत्ता वाजलेत सकाळचे 9:30 आणि बाया आल्या होत्या 9 वाजता. आल्या बायांनी मोळ्या बांधून घेतल्या आणि गडी पाणी आणण्यासाठी गेले होते. पाणी थोडं प्यायचं लांब आहे इथून. आता गडी पाणी वगैरे घेऊन आलेत. बायाच्या मोळ्या पण झाल्यात आणि आता सकाळच्या नेहऱ्या करायच्यात. खूप भूक लागली. सकाळी 6 वाजता फडामध्ये आलो होतो आम्ही. तर चला आता सर्वजण बाहेर निघालेत. जाऊन जेवण करतो मी पण आता. इथं वाहडं ते गोळा करायला लागलेत. लोक येते तिथे सकाळी सकाळी जनावरांना वाहडं घेऊन जाण्यासाठी. इकडले लोक जनावरांची खूप काळजी घेतात. सकाळी उजडत नाही तेव्हाच ते फडामध्ये असतात वाहडं गोळा करण्यासाठी. हा लाडू घ्या केला त्याला बी रे नाही भाजी यांची. पप्पा पप्पा हा तर मंडळी, आत्ता जेवण वगैरे झालेत आणि आता गडी उठलेत तोडण्यासाठी. आत्ता आपल्याला 12 वाजेपर्यंत तोडायचंय आणि 12 वाजले की बाजार करण्यासाठी जायचंय सक्रातरीचा. तर चला, गडी तोडायला लागलीत. आता जातो मी पण तोडण्यासाठी. आत्ता 12:30 वाजलीत आणि आता लेबर निघालीत फळ्याच्या बाहेर. बाजार करण्यासाठी जायचंय आम्हाला. आता इथं जवळ एक गाव आहे बाजारचं. सक्रातरीचा बाजार करायला निघालीत आता सर्वजण. आता इथून टोळीवर जायचं 1 किलोमीटरवर. तिथं जाऊन कपडे वगैरे चेंज करून पुन्हा टोळीपासून 1 किलोमीटर मेन रस्त्याला जायचंय चलत आणि तिथून पुन्हा ॲटोनं त्या गावाला जायचंय बाजारला. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मी दाखवणार आहे पुढे काय काय होणार आहे ते. मंडळी, आता लेबर आमचं टोळीवर निघालंय. मस्त सागाच्या सावली खालून. इथं जरा गुळी आहे तुरीचं, ते शिडीला घ्यायलेत पोत्यामध्ये आमचे मुकदम आणि लेबर. कोणी दणके देत नाही. कशाला कोण दणके देणार आहे, असं टाकून दिले. तुरीचं गुळी जरा शेळ्या खात्यात. तर मंडळी, रस्त्यानं जाताना हे टरबुजाचं लागवड केलेली आहे या शेतामध्ये. पाहू शकता किती हिरवीगार अशी बाग आली आहे. रस्त्यानं जाता जाताच लागती म्हणून दाखवा म्हणलं तुम्हाला जरासं. आणि हे साईडला करंट लावलंय. सध्या लाईट नाही. हे ताराचं गुंफण केलंय डुकरांनी त्याची नासधूस करू नये म्हणून. तर हे पाहू शकता इथं टरबूज लागलंय. बारीक बारीक टरबूज लागलीत आत्ताशी इथं. तर मंडळी, आत्ता जवळपास 1:15 वाजलाय. आम्ही आता आलो टोळीवर. बाया जरा फ्रेश व्हायल्यात. साडी, डोकं बिकं मेकअप ते करायला लागल्यात. कारण आत्ता बाजार करण्यासाठी जायचंय. ज्या पोरीचे लग्न झाले नाही त्या सुद्धा साड्या घालून हिंडाल्यात. हे दुपारचं आता म्हणजे वातावरण आहे हे दुपारचं.
गप्पा गप्पा रडू नका. तर मंडळी आता सगळे लेबर निघालीत रस्त्यानं बाजारला. तर मंडळी आता सर्व मंडळी आमची निघाली आता बाजार करण्यासाठी. टोळीहून आता आम्ही निघालो. इथून जवळपास आम्हाला आता 1 किलोमीटर लांब एका गावामध्ये जायचं चलत आणि तिथून आम्हाला वाहन भेटतंय बाजारच्या गावाला जाण्यासाठी. तुम्ही गेला हुकला घेऊ. हे आमच्या टोळीतला मेन पैलवान आहे. चला म्हणा बाजारला. तर मंडळी आत्ता 2:15 वाजलेत आणि हेच ते गाव आहे सिंध बांधगी. इथून आपल्याला बाजारच्या गावी जाण्यासाठी वाहन लागणार आहे. म्हणजे ऑटो वगैरे बस बीस इथून भेटतात त्या गावात जाण्यासाठी. तर हे पाहू शकता पूर्ण रोडनं आमचे लेबर आता चाललेत रस्त्यानं. बाया गडी वगैरे. तर थोडं पुढं गेलं का तिथं याच्या झाडापाशी ऑटो वगैरे लागतात. तिथं पॉईंट आहे या गावाचा. तिथे एक ऑटो भेटलाय. आणि इथं हे एक रिक्षा आहे. हे दोन्ही पण हालीखेडला चाललेत. तर मंडळी हे आहे हालीखेड. महात्मा बसवेश्वर यांचा पुतळाही आहे चौक इथं. आणि हे ऑटो पॉईंट आता उतरलो आम्ही इथं. आता इथून कुणी बाजार करण्यासाठी कपड्याच्या दुकानात वगैरे ते जाणार आहेत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मी नक्कीच पुढं काय होणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आम्ही चाललो कपड्याच्या दुकानाकडे ते बघत बघत. तर मंडळी इथं आपण कपडे घेण्यासाठी आलो. त्या मुलीला ड्रेस घ्यायचा आहे. तर चला आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला. काय बरं. तर चला मित्रांनो एक दुकान तर झालं इथं आवडले नाहीत. निघालो बाहेर आता. हे बाहेर आलं की इथं भवानी मातेचं मंदिर आहे पाहू शकता. सध्या मी मटण खाल्लंय. तुम्हाला दाखवू शकत नाही मध्ये जाऊन. कधी आल्यानंतर दाखवतो. तर चला इथं पण कपड्याची दुकानं भरपूर दिसायला लागलीत. बघा कुठं बस बस खाली बस खाली बस. ते घरी आहे का बघून मोठं बाजार दुकान मोठं बाजार रात्री हाक मारतो नीट करून घ्यावं लागतंय ग. ते रात्री एवढे हंगा येतात हाकून देते मध्ये हाकून देतो मध्ये घर बरे हाकून होते ही हाकून होते मध्ये काय झालं हां देतो छान छान टॉप पाहिजे. इकडे केवढं इकडे थोडं झालं तर तुम्ही चांगलं दिसेल. बंद नाहीत कपाटी पॅन्ट नाही पडते मग 260 नूरासाठी टी-शर्ट घेतलं रे ಯಾವ 160 ಗಾಡ್ರಿ ನೀವು 260 ಗಾಡಿ ಬರೋ ಬ್ಯಾಂಕ್ ಕೊಡ್ತದೆ 250 ರೂಪಾಯಿ ಜೋಡಿ ಹಚ್ಚಮ್ಮ ಸಣ್ಣೋದೇ ಫಿರಾರ್ ತಗೋ ದೊಡ್ಡ ಕನ್ನ ಬಿ ಸಣ್ಣದ ಸೈ ಫಿರಾರ್ ಇದು ಕೇಟಕೊಂಡು ಹಿಡಿದ್ರಿ ನಿಮ್ಮ ಮಗಳು ಅದು ತೋರಿಸಿ ಇದು ತೋರಿಸಿ ಹೇಳತ್ತ ರೊಕ್ಕ ಹಾಕಿ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು जरा धरून घ्यायचं रे. ನೀವು 200 ಜೊತೆಗೆ ಇದು ರೊಕ್ಕ तिच्यामध्ये 2 ते कलर खाली ನೀವು 200 ಕೊಡ್ತಾರೆ टिकाव माणसं ते सगळं ಜಾಗೆ ಬನ್ನಿ ಬರ್ತಾರೆ ಯವ 350 ಈಗ 300 ಕೊಡ್ತೀರಿ
पाव 200 100 रे या गोगी नाही घेत मी काय तू 200 आण रे मग तू 100 कुठे रे 300 कुठे रे घेवाच लागतंय. इथं बी आवडलं नाही मित्रांनो, आता दुसऱ्या दुकानात निघालो आम्ही. त्या दुकानात कसे दिसायले जाके 10 रुपए का 10 के बिना दो नहीं क्या अवस्था में हमारे को बाजा वेट जा पॉपुलर ले पॉपुलर फिर खाना मैं रुपए के व्यवस्था हमारे को काय आज बाजार झाला नको बेरे हो. मंडळी. सगळं आमचं हे मंडळ आता ह्या दुकानात शिरायला बघायलंय. कोणाला काही आवड नाही. इकडं कपडे पण चांगले नाहीत तेवढे. आपल्या इकडं जरा भारी असतात कपड्याची क्वालिटी वगैरे, कलर ते. आता बसले तेव्हा का येऊन दुकानामध्ये. हे घेऊता हे घेऊता हे घेऊता दुसरा एकच दोन्ही बी एकच नको, कलर दुसरा कलर छान वाटायला. फिट करून घ्या. छान वाटायला घरी गेला सगळी साठवा. फिट करून घ्यायची घरी. घेतेस फिट बी करायची गरज नाही. काय गरज नाही फिट करायची. बंद आहेत ना पाठी. हा छान आले तर राहते घे साथ दोन्ही बी. मागा दाखव मागा बघ किती काय. हा ते कलर छान आले. दोन घे. घे ते एक घे आणि हे एक घे. हे आणि हेच घे. मोठा नाही राहू दे. नाही मोठा आता चाळीस आहे. बांधल्यावर ये दोन पॅन्टी हाइट बाइक पर पैंटी राहू. बिल बनाओ उसका भैया, बिल करो उसका. कितना है कीमत उसका? होय मध्ये गेलाय ते. रवा इकडं आंध्रा साईडला नाही का? 1100 की जोड़ी है 550 में एक है. 1100 रुपयाला दो. एक रे कुछ कम नहीं होता है? डिस्काउंट भी वगैरह क्यों? बोले ना ज्यादा नहीं बोलते 1000 रुपए. क्या उसका इतना रहता है? पैंट तक को पैंट नको. भैया बहुत ज्यादा होता है रेट. इतने रेट ओ भैया एल बी ಆಗಲ್ಲ एल बी ಇಲ್ಲಿ एल बी ಆಗಲ್ಲ. 1000 रुपये नहीं 800 रुपये देता. 800 रुपये में दे दो. 400 बरा है. भैया 800 रुपये देता दोनों को. हाँ अच्छा रख 800 पैसे दे. कैरी बैग में देखना. ಲಂಗೋಣಿ ಅಕ್ಕ ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ತಾಟ್ರ ನೋಡು. तर मंडळी इथं आमचा किचड काला शिरला आहे मध्ये. कोण काय घ्यायले काही कळ बी नाही. त्या दुकानदारणीला बी ह्यांना बी काही कळ नाही. आता हे बांगड्या, टिकल्या, खेकडे, गळ्यातलं बिळ्यातलं हातातलं घ्यायलेत. पाहू शकता मध्ये बांगड्या ते लावल्यात. मंडळी हे आहे किराणा दुकान. आता इथं बाजार भरल्यात आमच्या बाया. 1 घंटा झाला आम्ही ह्यांच्या महाग हिंडालो कुत्रे हिंडल्यावनी. एकच बाहेर पलकला दुकानात जाऊ आपण तुला दुसरे. बाबा काय करते? आई नाही तर नाही पैसे किती गिनती. एकदम चालेल. तर मंडळी इथं माळव पण आम्ही खरेदी केलंय. बाजार पण आठवड्याचा एकदा तिथून घेतलाय. आता झाले पैसे. कांदे, वांगे, टमाटे, गवारी, पुन्हा शेपू. तर मंडळी आता 3:30 वाजलेत. अजून काही खरेदी झाली नाही बायाची. आम्ही गडी नुसते त्यांच्या पाठीमागं हिंडायला.
काय घ्यायलेत काय माहिती काही कळ नाही आम्हाला. हे आपलं हे हल्लीखेडमधल्या ह्या गल्ल्या आहेत बाजारच्या, पूर्ण मार्केट आहे हे. तुम्हाला म्हणे त्या टायमाला जेवायला दिल्या, म्हणे त्या टायमाला पैसे दिले. टोळीवर जायला मला वाटतं बहुतेक 5-6 वाजतील काही की असा अंदाज दिसायला आहे मला. तर मंडळी आता झालाय सक्रातीचा बाजार. आम्ही वापस आलो आता टोळीवर जाण्यासाठी रिक्षामधून. आता जायचं पायानं इथून 1-1.5 किलोमीटर लांब आपल्याला अजून टोळीवर चालत मग आलो त्या रस्त्यानं. तर मंडळी आता बाजारून बाया आल्यात आमच्या हल्ली खेळवून. पाहू शकता सक्रातीचा बाजार आला वापस. तर आता आला आम्ही टोळीवर, पाहू शकता. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.